नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक करत तब्बल 2,98,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान बाळाभाऊ पेठ परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी रोशन झिडू धमगाय यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याची गाठी, नगदी रक्कम तसेच इतर साहित्य असा एकूण 47,500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पाचपावली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ध्रुव राजेश बिरबल वय वर्ष 20 राहणार टिमकी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून पोलिसांनी नगदी रक्कम, चांदीची पायपेटी, रिअलमी कंपनीचा मोबाईल, चोरीस गेलेला 2 ऍक्टिवा, हिरो एक्स्ट्रीम मोटरसायकल असा एकूण 2,98,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तपासादरम्यान आरोपीने लकडगंज आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे. सदर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. डीबी पथकर रवाना केलं. ते डाऊटफुल लोकांना उचलले. त्याच्यापैकी ध्रुव राजेश बिरबल त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली, पीसीआर घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात वापरलेलं मोटरसायकल आणि एक कडमण्यातून चोरीस केलं मोटरसायकल, असे मोटरसायकल्स आणि चोरीस घरफोडी केलेले मुद्देमाल टोटल 2,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये PSI माझगावकर, भटकर, कोकाटे, आगडे, चौधरी आणि ओमप्रकाश बुर्डे यांनी केलेली आहे. बरोबर आहे. तो तहसील एरियाचा राहणार आहे, गुप्ता हॉटेल समोरचा. त्याच्यावर मारामारीचे पण चोरी घरफोडीचे गुन्हे आहेत आणि हे नशा करण्यासाठी आणि बाकी जे मैत्रिणी त्यांच्या खर्च करण्यासाठी चोरी केलेली आहे.